हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसांनी आज आपण भेटतोय. जर्नी टुवर्ड्स फायनान्शियल फ्रीडम या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मोस्ट ऑफ द पीपल SIP मधून पैसे का कमवू शकत नाहीत? कारण तुम्ही आमच्यासारख्या ॲडवायझर्सला इन्फ्लुएन्स होऊन म्हणा, किंवा आम्ही जे दाखवलेले तुम्हाला रिटर्न्स आहेत 10 वर्षाचे 5 वर्षाचे ते बघून म्हणा, तुम्ही SIP तर चालू करता, किंवा तुमच्या एखाद्या मित्राचे रिटर्न्स बघून तुम्ही SIP चालू करता. पण तुम्हाला माहिती आहे का, SIP चालू केल्यानंतर 5 वर्षापर्यंत किती लोक SIP चालू ठेवतात? यू डोंट बिलीव्ह. ॲम्फीच्या रिपोर्टनुसार, ॲम्फी काय आहे? म्युच्युअल फंडचं असोसिएशन आहे, इंडियामधलं एक म्युच्युअल फंड्सचं असोसिएशन आहे. त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला आहे. त्यामध्ये 100 लोकांनी जर आज SIP चालू केली तर 5 वर्षांनंतर त्यामध्ये फक्त 11 लोक टिकतात. आहे की नाही गंमत? आणि 10 वर्षामध्ये किती लोक टिकत असतील, काही तुमचा अंदाज? फक्त 1 किंवा 2% लोक हे त्यांची SIP 10 वर्षापर्यंत चालू ठेवतात. त्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल SIP मधून पैसा कमवू शकत नाहीत. आता हे लोक काय करतात, जसा आत्ताचा बिअर फेज चालू आहे, थोडं मार्केट खाली आलं किंवा खूप जास्ती वर गेलं, खूप जास्ती रिटर्न्स दिसायला लागले, तर ते लोक त्यामधनं बाहेर पडतात. निगेटिव्ह रिटर्न्स दिसायला लागले की घाबरून त्यामधनं बाहेर पडतात. मग अशी लोक कंपाऊंडिंगचं मॅजिक हे कधीच अनुभवू शकत नाहीत. सो गाईज, तुम्ही काय ठरवणार आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर? तुमची SIP तुम्ही किती वर्ष चालू ठेवणार आहे? थँक्यू.